श्रोतेहो नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी पल्लवी तुमचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आपण नेहमीच म्हणतो की निरोगी राहणं ही आयुष्याची गुरुकिल्ली आहे. पण आज आपण बघतो की काही ना काहीतरी आरोग्याच्या समस्या ह्या असतातच. त्याची कारणं वेगवेगळी असतील, पण त्यामुळे अनेक गंभीर आजारांना तोंड देण्याची वेळ येऊ शकते. श्रोतेहो, मधुमेह हा असाच एक रोग आहे जो आपल्या आरोग्यावर घातक परिणाम करत असतो. तर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर या उक्तीप्रमाणे वेळीच जर काळजी घेतली तर चांगलंच नाही का? श्रोतेहो, आजच्या या कार्यक्रमात आपण मधुमेहाविषयी माहिती करून घेणार आहोत आणि त्यासाठी आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर अनिरुद्ध फडके यांना बोलावलंय. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. आत्ताच मी म्हटलं की आपण म्हणतो की निरोगी आयुष्य हवं, पण ते करताना आज आपण बघतोय की आपलं एकंदरच लाईफस्टाईल आणि या सगळ्या ह्याच्यामुळे मधुमेह हा विषय अगदीच घराघरात येऊन पोचलेला आहे. तर आज मला सुरुवातीला असं सांगा की मधुमेह म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर रक्तातल्या साखरेचं प्रमाण वाढणं म्हणजे मधुमेह. आणि तर ती वाढलेली जी साखर असते ती शरीर बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न करतं, जनरली लघवीतनं. आणि त्याच्यामुळे काही लोकांना लघवीतल्या साखरेचं प्रमाण वाढलं की पण मधुमेह असं. ॲक्च्युली मधुमेह या शब्दाचा अर्थच असा आहे की म्हणजे स्वीट युरिन. म्हणजे आयुर्वेदामध्ये पूर्वी 4000 वर्षापूर्वी 5000 वर्षापूर्वी लोकांनी ऑब्झर्व केलं की काही लोकांनी युरिन केली की त्याच्या आजूबाजूला मुंगळे वगैरे येतात आणि त्यातली जी शर्करा असते ती घेण्याचा प्रयत्न करतात, म्हणून मधुमेह. आता आपण मधुमेह ही संज्ञा काही वापरत नाही, आम्ही डायबिटीस म्हणतो, डायबिटीसचे प्रकार, बाकी सगळ्या गोष्टी. परंतु मधुमेह या शब्दाचं उक्ती सुद्धा अशी ती इंटरेस्टिंग आहे की रक्तातल्या साखरेचं प्रमाण वाढलं की शरीर बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न करतं आणि त्याच्यामुळे जो त्रास होतो तो मधुमेह. अच्छा, पण मला सांगा की याची काय लक्षणं दिसतात नेमकी? आता कसं आहे की रक्तातली साखर वाढणं याचं असं काही लक्षण नाही, पण त्याचे जे परिणाम आहेत ते आपल्याला दिसतात. म्हणजे आता अगदी सोप्या शब्दात बऱ्याच गृहिणी वगैरे पण असतील की आपण साखरेचा पाक करतो. म्हणजे पाण्यातली साखर वाढवत नेली की पाणी दाट होत जातं आणि त्याचा पाक होत जातो. तसंच रक्तातली साखर वाढवत नेली की रक्त दाट होत जातं, पण त्याच्यामुळे तहान लागायला लागते. ब्लडची ऑस्मोलॅलिटी म्हणजे त्याची घनता वाढते, त्याच्यामुळे किडनी जास्त युरिन प्रोड्यूस करायला लागते. लघवीला वारंवार जायला लागतं, रात्री लघवीला वारंवार जायला लागतं, त्याच्यामुळे झोप डिस्टर्ब होते. डायबिटीसमुळे ज्या नसा खराब होतात त्याच्यामुळे पायांना मुंग्या येतात, पाय उडतात, रात्री झोप लागत नाही, जनरल थकवा येतो. ही लक्षणं अनेक लोकांमध्ये दिसतात. काही लोकांमध्ये असं दिसतं की एखादी जखम झाली की ती बरीच होत नाहीये, मग डॉक्टर म्हणतात शुगर करून बघू, मग ती वाढलेली दिसते. तर काही लोकांचं असं की अचानक अंधत्व येतं किंवा डोळ्याचा पडदा खराब होतो, मग ते शुगर करून बघतात. तर त्याच्यामुळे शरीराच्या डोक्यापासून पायापर्यंत आणि हृदयविकार आणि मधुमेह यांचं नातं तर एकदम घनिष्ठ आहे. आणि तसंच मेंदूमध्ये रक्तपुरवठ्याचे प्रॉब्लेम होणं हे सगळे मधुमेहाचीच लक्षण आहेत. लक्षात आलं का? तर त्याच्यामुळे पण काही लकी लोक असे असतात की एक साधारण 20 ते 30% लोकांमध्ये कुठचंच लक्षण आढळून येत नाही. ते कशासाठी तरी गेलेले असतात, रुटीन चेकअप करण्यासाठी किंवा कुठचं तरी ऑपरेशनसाठी गेलेले असतात आणि त्यांना शुगर वाढलेली दिसून येत. तर त्याच्यामुळे अजिबात काही लक्षणं नसणं ते अगदी सिव्हिअर लक्षण, याच्यापर्यंत मोठा स्पेक्ट्रम आपल्याला आहे की ज्याच्यामध्ये मधुमेहाची लक्षणं दिसतात. आणि थोडक्यात व्यक्ती परत्वे ती बदलू शकतात. प्रत्येकासाठी ते वेगवेगळं असू शकतं. मला सांगा की मधुमेह होण्याची कारणं नेमकी काय आहेत? आता म्हणजे कसं आहे की मधुमेह कशामुळे, म्हणजे त्याची जी कारण मीमांसा आहे त्याच्यावरनं त्याचे प्रकार पाडलेले आहेत. मग त्याच्यामुळे कारण आणि प्रकार आपण एकत्रच बघूया. मोठ्या म्हणजे अगदीच सोप्या शब्दात सांगायचं झालं तर एक तर स्वादुपिंडामध्ये इन्शुलिन बनतच नाही किंवा इन्शुलिन बनवणाऱ्या ज्या पेशी असतात त्या शरीर नष्ट करून टाकतं, त्याच्यामुळे इन्शुलिनची मात्राच शरीरात नसते. त्याला पूर्वी इन्शुलिन डिपेंडंट डायबिटीस किंवा टाईप 1 डायबिटीस असं म्हणायचे. तर ते एक प्रकार झाला की इन्शुलिन बनतच नाही. हा प्रकार कमी लोकांमध्ये आढळतो, जनरली लहानपणापासून आढळतो. पण बरेचदा आपण ज्याला कॉमन पब्लिकमध्ये जो डायबिटीस म्हणून फेमस आहे, साधारणतः 90% डायबिटीसचे रुग्ण हे टाईप 2 प्रकारात मोडतात. टाईप 2 म्हणजे काय, शरीरात इन्शुलिन तयार होत असतं परंतु शरीर त्याला प्रतिसाद देत नाही. त्याच्यामुळे रक्तातली साखर असून सुद्धा शरीराला त्या शरीरातल्या पेशींना साखर वापरता येत नाही आणि त्याच्यामुळे रक्तातल्या साखरेचं प्रमाण वाढत जातं. तर ते प्राथमिक त्याचे हे म्हणजे एक तर इन्शुलिन रेझिस्टन्स किंवा इन्शुलिन डेफिशियन्सी असे दोनच प्रकार आहेत. म्हणजे त्याच्या आता काही असं आहे की काही जनुकीय आजार आहेत की एखाद दुसऱ्या पेशीत काहीतरी गडबड झाली की डायबिटीस होतो, काही औषधांमुळे डायबिटीस होतो,
काही काही आजारांमध्ये डायबिटीस होतो, बरं. की आता जर समजा स्वादुपिंडाची काही शस्त्रक्रिया केली आणि स्वादुपिंडच काढावा लागला अर्धा पाऊण जेवढा, हो. तर त्याच्यामुळे अचानकरित्या इन्शुलिनची डेफिशियन्सी तयार होते. आणि असं त्याच्यात व्हेरिएशन्स भरपूर आहेत. पण कारणं प्राथमिकपणे आपण जर बघायला गेलं तर एक तर इन्शुलिनचा अभाव शरीरातला किंवा असलेल्या इन्शुलिनना शरीराने प्रतिसाद न देणं, हे दोनच त्याचे टाईप्स आहेत. बरोबर आहे. आता तुम्ही सर बोलताना म्हणालात की जनुकीय सुद्धा कारण असतं, असं लोक सहज म्हणतात. जर डायबेटीस झाला तर माझ्या वडिलांना होता किंवा आजीला होता आणि मला झाला, यात कितपत तथ्य आहे? नाही नाही, अगदी 100% तथ्य आहे. कारण कसं आहे की डायबिटीसमुळे जे बदल होतात पेशींमध्ये ते दीर्घकालीन असतात. आणि आपल्याला जेव्हा डायबिटीस लक्षात येतो त्याच्या कमीत कमी 10 वर्ष आधी शरीरात प्रक्रिया चालू झालेली असते डायबिटीस सुरू होण्याची. तर त्याच्यामुळे जनरली असं एक ऑब्झर्वेशन आहे की जर समजा 2 पालकांपैकी आई आणि वडील यांच्यापैकी एकाला जर डायबिटीस असेल तर मुलाला किंवा मुलीला डायबिटीस होण्याची शक्यता सुमारे 30 ते 40% आहे. आणि जर दोघांनाही असेल, आई वडील दोघांनाही जर डायबिटीस असेल तर प्रोजेनी विल बी डायबेटिक. म्हणजे 90, 91, 92, 95% शक्यता की लहान मुलांना डायबिटीस हा होणार. आणि दुसरी गंमत म्हणजे की डायबिटीसमध्ये पेनिट्रेशन नावाचा एक गुण आहे. पेनिट्रेशन म्हणजे काय, आधीच्या पिढीत डायबिटीस जेव्हा असतो त्याच्यापेक्षा 5 ते 10 वर्ष आधी तो पुढच्या पिढीत येतो. त्याच्यामुळे आजोबांना 60व्या 65व्या वर्षी डायबिटीस झाला, वडिलांना 50व्या वर्षी झाला आणि मुलाला 40तच झाला. अशा खूप म्हणजे पिढ्या दिसतात आपल्याला. खरंय, तुम्ही आता म्हणताय ते. आज आपण बघतो की अगदी लहान लहान मुलांना सुद्धा डायबिटीस डिटेक्ट होतो. मला सांगा, ह्याचं निदान नेमकं कसं करावं? आता मी तुम्हाला म्हटलं तसं की रक्तातली साखर तपासून बघणं हा त्याचा एक मार्ग आहे. आता जे क्रायटेरिया आहेत, डायग्नोस्टिक क्रायटेरिया आपण म्हणतो, म्हणजे कसं की डायबिटीस या माणसाला आहे किंवा नाही ह्याचं जे निदान करायचं असतं त्यासाठी आपल्याला 3 प्रकारच्या साखर लागतात शरीरातल्या. एक म्हणजे उपाशीपोटीची, दुसरी दुपारी जेवल्यानंतर 2 तासाची किंवा साखरेचा लोड दिल्यानंतरच्या 2 तासांची, आणि 3 महिन्याची ॲव्हरेज शुगर, त्याला HbA1c म्हणतात. जर उपाशीपोटीची शुगर 126 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल किंवा जेवणानंतरची शुगर 200 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल किंवा HbA1c 6.5 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर डायबिटीस या माणसाला आहे असंच समजलं जातं. जर समजा चुकून एखाद्या माणसाची लक्षणं अशी, आपण मगाशी लक्षणं डिस्कस केली, लक्षणं अशी असतील की नाही ही डायबिटीसचे सदृश वाटतायत आणि तुम्ही रॅन्डम शुगर केली आणि ती सुद्धा 200च्या वर आली तरी सुद्धा तुम्ही डायबिटीस म्हणून लेबल करू शकता. पण WHOचे क्रायटेरिया आहेत ते असेल की उपाशीपोटीची शुगर, जेवणानंतरची शुगर आणि 3 महिन्याची ॲव्हरेज शुगर, ह्या 3. कारण एकदा तुम्ही एखाद्या माणसाला डायबेटिक म्हणून लेबल केलं की ते लेबल त्याच्याबरोबर तो आहे तोपर्यंत राहणार आहे. तर त्याच्यामुळे आपण एखाद्या माणसाला म्हणताना वी शुड बी केअरफुल की आपल्याकडे 3ही साखर असल्या पाहिजेत. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. म्हणजे नुसतंच मला तुम्ही मगाशी म्हणालात तसं की एखादं ऑपरेशन करताना शुगर आली तर ती कायमस्वरूपी असेलच असं नाही. असू शकते पण नसूही शकते. त्याच्यामुळे आपल्याला ह्या सगळ्यात, आणि कसं असतं की लोक डिनायल मोडमध्ये असतात, ती टाळण्याकडे प्रकृती. शुगर समजा 200 आली, नाही हो मी आत्ताच ज्यूस पिऊन आलो होतो, मग मी चहाच प्यायला होता, म्हणून ते HbA1c सांगितलेलं आहे की गेल्या 3 महिन्याची ॲव्हरेज शुगर किती होती ते बघूया. ती जर 6.5 किंवा त्याच्यापेक्षा वर असेल तर येस बॉस यू आर डायबेटिक. सर, म्हणजे आता मीच असं म्हटलं की एखादं समजा ऑपरेशन असेल आणि त्यावेळेला तुम्ही म्हणालात तसं शुगर डिटेक्ट होते, कदाचित ती कायमस्वरूपी असू शकते, कदाचित ती तेवढ्या पुरेशी असू शकते. पण जनरली आपण जर कधी अशा गप्पा मारत असू तर त्याच्यामध्ये सगळेच लोक असतात, तर प्रत्येक जण आपापली मतं मांडत असतो. तर त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की डायबेटीस हा मानसिक, जर टेन्शन्स असतील, म्हणजे टेन्शन ही मानसिकच असतात, तर टेन्शनमुळे पण डायबेटीस होतो असं आहे? म्हणजे सगळीच पावती काय आपल्याला टेन्शनवर फाडता येणार, कारण डायबिटीस होणं ही ना ही एक मेटाबॉलिक प्रोसेस आहे, फिजिकल प्रोसेस आहे. तर त्याच्यामुळे फक्त टेन्शनमुळे त्याच्यात वर खालीपणा होऊ शकतो. कसं असतं की न्यूरोगट ॲक्सिस नावाची एक गोष्ट असते, म्हणजे अगदीच आपण जर समजा खूप डीप विचार करायला लागलो ह्या गोष्टीचा तर आपल्या मनात होणाऱ्या प्रत्येक भावनेचा शरीरावर काही ना काही परिणाम होतोच. त्याच्यामुळे थोडाफार फरक स्ट्रेसमुळे असू शकतो. पण आता आपण मगाशी म्हटलं की काही तात्पुरते आजार, आता आपण कोविडच्या साथीमध्ये आपल्याला बघितलं की कोविडसाठी जी औषधं वापरण्यात आली तर त्याच्यामुळे कित्येक लोकांना तात्पुरत्या काळासाठी डायबिटीस झाला. बरोबर. परंतु त्यातल्या 30 ते 40% लोकांना नंतर तो कंटिन्यू झाला. लक्षात आलं की नाही? तर त्याच्यामुळे फक्त स्ट्रेसवर काय हे नसतं, थोडीफार शुगर वर खाली होऊ शकते स्ट्रेसमुळे, पण त्याच्यामुळे डायबिटीस होईल असं काही हे. कसं आहे, साखर वाढवणं हा शरीराचा एक प्रोटेक्टिव्ह रिफ्लेक्स आहे. म्हणजे तुम्ही कुठच्याही ताणाखाली आहात तर आयदर तुम्हाला पळून जायचंय किंवा तुम्हाला लढायचंय.
किंवा तुम्ही खूप घाबरलाय, तिन्ही वेळेस शरीराची गरज वाढते साखरेची, त्याच्यामुळे रक्तातली साखर वाढवणं हा शरीराचा रिस्पॉन्स आहे त्याचा, बरोबर. होय की नाही. परंतु तो आता नॉर्मलचा ॲबनॉर्मल कधी होणार, जेव्हा आपल्याला त्याचा त्रास व्हायला लागतो. तर तो जेव्हा फक्त ताणाच्या काळात शुगर वाढून नंतर जर कमी होत असेल तर दॅट शुड बी कन्सिडर्ड नॉर्मल. इट्स अ नॉर्मल रिस्पॉन्स. तर मला एवढंच सांगायचंय की आपण टेन्शनमुळे मला डायबेटीस आहे असं लेबल स्वतःला लावून घेऊ नाही, नये. नाही, नाही. या सगळ्याला आपलं शरीर आणि आपल्या सवयी जबाबदार आहेत. सर, आपण सवयींविषयी बोलतोच आहोत, तर मला सांगा की या डायबेटीस पेशंटनी, आता आपण पेशंट्स म्हणूया त्यांना, नेमका काय आहार घ्यावा, काय पथ्य पाळावीत? आता कसं आहे की इन जनरल म्हणजे सगळ्यात ब्लँकेट कसं आहे, एक तर 2-3 गोष्टी मला सगळ्यांना सांगायच्या आहेत की कुठचंही फॅडिस्ट डाएट करू नका. डायबेटीस ही अशी गोष्ट आहे की जी तुम्ही जोपर्यंत आहात तोपर्यंत तुमच्याबरोबर राहणारच आहे. तर त्याच्यामुळे त्याचा जो काही मान असतो तो त्याला दिलाच पाहिजे, त्याचं लाईफ त्याच्याबरोबर अकोमोडेशन केलंच पाहिजे. पण ॲट द सेम टाइम की हे आपल्याला आयुष्यभर पाळायचं आहे अशीच पथ्य आपल्याला करता आली पाहिजे. त्याच्यामुळे कुठचंही फॅडिस्ट डाएट म्हणजे कालपर्यंत मी सगळं खात होतो आणि आज मला जी शुगर वाढली म्हटल्यानंतर मी डायरेक्ट नाचण्याची भाकरी आणि पालकची भाजी एवढंच खातोय, हे तुम्ही 2-3 दिवस करू शकता, आयुष्यभर नाही करू शकत. तर त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की तुम्ही रेग्युलर डाएट तुमचं जे काय आहे ते फॉलो केलं पाहिजे. टाळायचं काय, साखर अजिबात बंद केली पाहिजे. काही लोक म्हणतात की साखर म्हणजे अतिशय आरोग्याला घातक आणि गुळ म्हणजे खूप भारी. तर तसं काही नाही. गुळ आणि साखर ह्याच्यामध्ये काहीही फरक नाही. शरीराच्या दृष्टीने सुद्धा नाही, कॅलरीजच्या दृष्टीने सुद्धा नाही आणि गोडव्याच्या दृष्टीने सुद्धा नाही. तर त्याच्यामुळे मी साखर खात नाही पण गुळ खातो हे काही चालणारं नाही. साखर बंद पाहिजे, गुळ बंद पाहिजे, बेकरी प्रॉडक्ट्स बंद केले पाहिजे, तळलेले पदार्थ, मिठाया, गोड फळं हे सगळं बंद करून टाका. रुटीन जेवण जेवायला काही सुद्धा हरकत नाही. वरण, भात, भाजी, पोळी. तुम्ही जर मांसाहार करत असाल तर मांसाहार करायला सुद्धा हरकत नाही. पण कसं आहे की जेव्हा मांसाहार सुद्धा करणार असाल तेव्हा मग ते शक्यतो ताजं मीठ असलं पाहिजे आणि लीन मीठ असलं पाहिजे. म्हणजे ज्याच्यामध्ये स्नायूंचं प्रमाण जास्त आहे, ज्याच्यात प्रोटीनचं प्रमाण जास्त आहे आणि फॅटचं प्रमाण कमी आहे. तळलेलं मांस शक्यतो खाऊ नका. उकडलेलं, भाजलेलं, शिजवलेलं खायला हरकत नाही. काहीच हरकत नाही. सर, आता तुम्ही फळांचा उल्लेख केलात तर मग बऱ्याचदा असं होतं की मग नेमकं खायचं काय, तर काय सांगाल त्यात? कसं आहे माहितीये का, फळं आता तुम्ही किती खाता ह्याच्यावर, पण इन जनरल आपल्याला जी आवडतात त्यातलं कुठचंच फळ डायबेटीसला चालत नाही. आंबा, केळं, चिक्कू, फणस, कलिंगड, सीताफळ काही चालत नाही. ज्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण कमी आहे आणि फायबरचं आणि पाण्याचं प्रमाण जास्त आहे अशी फळं डायबेटीसला चालतात. म्हणजे काय, सफरचंद असेल, पेर असेल, संत्री, मोसंबी. कलिंगडात पाणी जास्त असतं पण साखर पण खूप जास्त असते. मी त्यांना इंग्लिश फळं म्हणतो, म्हणजे ज्यांना विशेष काही चव बिव नाही. म्हणजे ट्रॉपिकल फ्रुट्स जे आहेत आपल्याकडे समशीतोष्ण भागात होणारी जी फळं आहेत ती चालतात. म्हणजे विषुवृत्ताच्या जवळ असलेली फळं कुठची चालत नाही, ज्याच्यामध्ये गोडवा खूप जास्त आहे, साखर खूप जास्त आहे, अशी फळं इन जनरल नाही चालत. बरोबर. असं एक लोकांचा समज असतो की डायबेटीस मला आहे आणि मी रोज 4 किलोमीटर चालतो हा व्यायामच आहे, नो डाऊट. पण नेमका काय व्यायाम करावा आणि किती चालावं? आता ना इन जनरल 150 मिनिटं आठवड्याला तरी व्यायाम झाला पाहिजे. म्हणजे ॲव्हरेज 30 to 40 मिनिट्स पर डे ॲव्हरेज. परंतु कसं आहे की जेव्हा तो व्यायाम असेल ना तेव्हा तेवढीच एक डेडिकेटेड ॲक्टिव्हिटी केली पाहिजे. आपल्याकडे कसं असतं, नाही मग मी बाहेर पडलोच होतो, मग मला ATM मधनं पैसे पण काढायचे होते, मग मला भाजी पण घ्यायची होती, एकाला भेटायचं पण होतं, हे सगळं मी केलं आणि 1.5 तासांनी परत आलो, मला किती ते दमणं झालं. तो व्यायाम नाही. व्यायामाला लय आवश्यक आहे. तुम्ही जे काय चप्पल बूट असेल ते घरून घराच्या बाहेर पडा, 20 मिनिटं जायचं, 20 मिनिटं परत यायचं. आणि व्यायामाची योग्य गती कुठची, नुसतं रमत गमत फिरून काय हृदयाला व्यायाम होणार नाही. आपण चालत असताना आपल्याला बोलता आलं नाही पाहिजे. ह्या गतीने जर चाललात 20 मिनिटं जाऊन 20 मिनिटं परत, तेवढा मोर दॅन इनफ व्यायाम आहे. मग हा एकदम सगळ्यात बेसिक व्यायाम आहे. पण तुम्हाला जिमला जायचंय, तुम्ही जिम करू शकता. तुम्हाला जर समजा कुठचा खेळ खेळायचा आहे तुम्ही खेळ खेळा, सायकल चालवायचे सायकल चालवा, काहीतरी एरोबिक ऍक्टिव्हिटी. योगाचा बाकी फायदे आहेत पण योगामुळे डायबिटीस कंट्रोल हा काही एस्टॅब्लिश्ड फायदा नाही. कॅलरीज बर्न करण्यासाठी तुम्हाला एरोबिक एक्सरसाइजेस जे काय करता येईल, स्विमिंगला जाऊ शकता. या सगळे व्यायाम तुम्हाला करणं आवश्यकच आहे. म्हणजे आता डायबिटीस तुम्ही आलात की मी ते डायबिटीसचं 4 पायाचं स्टूल म्हणतो. म्हणजे कसं डायबिटीसचं पथ्य पाळलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, गोळ्या नियमितपणे घेतल्या पाहिजेत आणि आपण हे सगळं करतोय हे बरोबर चाललंय की नाही हे बघायला चेकिंग पण केलं पाहिजे. बरोबर आहे. हे 4 पाय असतील तर ते बरोबर उभा राहतो स्टूल, नाहीतर मग पडतं. खरंय. आता मी त्याच प्रश्नावर येणार होते सर. तुम्ही चेकअपचा विषय काढलात, तर नेमकं रुटीन चेकअप किती अंतराने करावं? आता कसं आहे की जेव्हा आपल्याला डायबिटीस डिटेक्ट होतो, तो डिटेक्ट झाल्यापासून
बाकी सगळे ऍडजस्टमेंट चालू असतात. म्हणजे तुमचं शरीर जसं ऍडजस्टमेंट करत असतं, तुम्ही औषधांबरोबर ऍडजस्ट होत असतात, तसं डॉक्टर पण तुमच्या शुगर बघून त्या सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करत असतो. तर तोपर्यंत थोडंसं फ्रिक्वेंटली बोलवू शकतात डॉक्टर. म्हणजे किती, काही लोक 8 दिवसांनी बोलवतील, 15 दिवसांनी बोलवतील, पण एकदा जनरली तुम्ही सेट झाला, हा डोस तुम्हाला सूट होतोय, हा व्यायाम सूट होतोय, हा आहार तुम्ही घेताय, तुमची लाईफस्टाईल मेंटेन झालेली आहे आणि तुमच्या शुगर पण कंट्रोलमध्ये आहे, तर मग 1 in 3 months डॉक्टरांना दाखवणं सोपं आहे. पण आता चेकिंग कसं करायचं, की इन जनरल आपण जर 40च्या वरचे असू तर वर्षातनं सगळे रिपोर्ट आपले एकदा हे झालेच पाहिजेत, इन्क्लुडिंग ECG. आणि जर समजा आपल्या 60च्या वर वय झालं गेलं असेल तर दर 6 महिन्यातनं एकदा तरी हे सगळे व्हायला हवे. म्हणजे कसं आहे, शुगर, लिपिड प्रोफाईल, क्रिएटिनिन, CBC, हिमोग्लोबिन कसं आहे, किडनीचं कार्य कसं चाललंय, लिव्हरचं कार्य कसं चाललंय, कोलेस्ट्रॉलचं काय आहे, चांगलं वालं किती आहे, वाईट वालं किती आहे, हे सगळं आपल्याला एकदा आपल्या समोर चित्र दिसलं. कारण हे कसं आहे, की हे सगळे हळूहळू मुंगीच्या पावलाने येणारे आजार आहेत. ते तुम्हाला त्याची लक्षणं कदाचित जाणवतील, कदाचित जाणवणार नाहीत. तर त्याच्यामुळे आपल्याला तर स्क्रीनिंग माहिती पाहिजे, की कधीपासून चालू झालं प्रॉब्लेम, कधीपासून. पण ते हे समजायला पटकन म्हणून रुटीन चेकअपचं महत्व ते, रुटीन डॉक्टर व्हिजिटचं महत्व ते. आता कसं आहे, की म्हणजे मी नेहमी माझ्या पेशंटना पण हेच सांगतो, की तुमच्या शुगर तुम्हीच मॅनेज करणार आहे. डॉक्टरकडे कशाला जायचं, की एक मोटिवेशन असतं, आपलं चाललंय हे बरोबर चाललंय की नाही, ह्याच्यासाठी डॉक्टरची हेल्प होते. काय बाबा त्याच्या बरोबरीने असोसिएटेड जे प्रॉब्लेम्स असतील ते सोडवायला डॉक्टरची मदत होते. त्याच्यासाठी डॉक्टरकडे रेग्युलरली जाणं आवश्यक आहे. बरोबर आहे. म्हणजे जर तुम्ही त्याच्यामध्ये आधी काहीच न करता एकदम कधीतरी 2 वर्षांनी गेलात, की मला हा प्रॉब्लेम झालाय, तर त्याच्यामधला तुमचा जर डेटा सापडला नाही तर त्याच्यावर डॉक्टर काय करणार, काहीच करू शकत नाहीत. अगदी बरोबर आहे. आताच तुम्ही म्हणालात तसं, की डायबेटीस हा सायलेंट किलर म्हणून ओळखला जातो. मी आता म्हणालात तुम्ही तसं छोट्या एक पावलांनी तो पुढे जात असतो. तर मला असं सांगा, की मधुमेहामुळे नेमकं कोणत्या रोगांना आमंत्रण मिळेल? ऍक्च्युली कसं होतं, की मधुमेहामध्ये काय होतं, की छोट्या नसा आणि छोट्या रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या खराब होत जातात. तर त्याच्यामुळे मी मगाशी आपण डिस्कस केलं ना, की डोक्यापासून पायापर्यंत सगळ्या ठिकाणी प्रॉब्लेम होऊ शकतात. म्हणजे मेंदूत रक्तपुरवठ्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो, डोळ्याचे पडदा सरकतो, अचानकरित्या अंधत्व येण्याचं प्रमाण वाढतं, हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो, जखमा पटपट भरत नाहीत, किडनीचं कार्य कमी होतं, डायलिसिसवर जाण्याची वेळ लागू शकते, काही लोकांना ट्रान्सप्लांट लागू शकतं. हे सगळे कॉम्प्लिकेशन हे डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन आहेत. कारण कसं आहे, की छोट्या नसा रक्तवाहिन्या खराब झाल्या, पायाच्या जखमा भरत नाहीत. मग अशी मी तुम्हाला सांगितलं तसंच पायाच्या नसांना कंटिन्युअसली संवेदना, एक्स्ट्रा जी शुगर असते ती त्या नसांवर अडकून राहते. त्याच्यामुळे पाय खूप दुखतात, पाय वळतात, पोटऱ्या दुखतात, रात्री झोप लागत नाही, त्याच्यामुळे चिडचिडा होतो माणूस, चिडचिड वाढते. हे सगळे डायबिटीसचेच लक्षण आहेत. आणि हे जे कॉम्प्लिकेशन आहेत हे सगळे डायबिटीसचेच आहेत. म्हणजे हे सगळं एकमेकांवर एकमेकांच्या मध्ये अडकलेले आहेत. ते अवलंबून म्हणण्यापेक्षा एकमेकांमध्ये अडकलेले. तुम्हाला जर हे असं दिसलं तर तुम्ही त्याला सांभाळून आपल्याला सांभाळणं हे फार गरजेचं आहे. नाहीतर मग आता मला आहेच डायबिटीस, मग आता कशाला मी हे करू असं न करता जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत आपण आपल्याला सांभाळलं पाहिजे. डॉक्टर, मला एक सांगा, की हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो? खूप जगातले लोक खूप सारे पैसे, खूप सारा वेळ खर्च करतायत ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी. पण आतापर्यंतचा जो रिसर्च आहे, आतापर्यंत जे संशोधन आहे, आतापर्यंतचा जो अभ्यास आहे, त्याच्यानुसार एकदा डायबिटीस झाला की तो काही बरा होण्याची शक्यता नाही. मी मगाशी म्हटलं तसं, की डायबिटीस चालू होण्याच्या आधी सुमारे 10 ते 15 वर्ष आधी प्रक्रिया शरीरात चालू झालेली असते. शरीर लढत असतं इन्सुलिन रेझिस्टन्सची म्हणा किंवा डेफिशियन्सी म्हणा. आपण कधी डायबिटीस झाला म्हणतो आपल्याला लक्षात आलं की, पण त्याच्या आधी त्याचं भरपूर दिवस चालत असतं. तर त्याच्यामुळे की ते रिव्हर्स होणं गोष्टी फार महत्त्वाचं. आता खूप मोठं फॅड आहे की डायबिटीस रिव्हर्सल प्रोग्राम, ह्याचं इंटरमिटंट फास्टिंग डाएट, हे सगळे कसे आहेत माहितीये का, हे सगळे गिमिक्स आहेत. पण म्हणजे ह्या सगळ्या तात्पुरत्या चालणाऱ्या गोष्टी आहेत. मी तुम्हाला मगाशी सांगितलं तेच डायबिटीसची चतुःसूत्री म्हणायचं तर तीच आहे, की आहार आपला व्यवस्थित पाहिजे, गोळ्या औषधं व्यवस्थित घेतली गेली पाहिजेत, रोज व्यायाम हा झालाच पाहिजे, आणि आपण हे सगळं करतोय ह्यांनी डायबिटीस नियंत्रणात आहे की नाही हे बघण्यासाठी चेकिंग झालं पाहिजे. ही डायबिटीसची चतुःसूत्री लक्षात ठेवली तर मला असं नाही वाटत की डायबिटीस खूप डिफिकल्ट आजार आहे. खरंय, अगदी खरंय. तुम्ही मला असं सांगा, की सुरुवातच मी आपल्या या मुलाखतीला करताना केली की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर डायबिटीस होऊच नाहीये म्हणजे प्रत्येकालाच असं वाटत असतं, तर होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे, काय लक्ष दिलं पाहिजे? एक कसं आहे की डायबिटीसला ना लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणतात. म्हणजे काय, जीवनशैलीशी निगडीत असलेला आजार. तर त्याच्यामुळे तुमची जीवनशैली सुधारणं किंवा चांगली ठेवणं हा डायबिटीस टाळण्याचा किंवा पुढे ढकलण्याचा एक मार्ग असू शकतो.
म्हणजे आपला आहार नियमित पाहिजे, आपण एक्सेस शुगर कन्झम्पशन करायला नको, जंक फूड खायला नको, कोल्ड्रिंक्सचं प्रमाण अतिशय निग्लिजिबल किंवा नकोच शक्यतो, आपल्या ह्याच्यात बेकरी प्रॉडक्ट, तळलेले पदार्थ हे कमी असले पाहिजेत. पूर्वी कसं ना, लोक गोडधोड फक्त सणावारालाच खायचे, म्हणजे वर्षातले 20 ते 25 दिवस. आता आपण महिन्यातले 20 ते 25 दिवस काहीतरी खातो. तर हे जे आहे ते सांभाळ. एक्सरसाइज हा प्रत्येकाने केलाच पाहिजे, सम फॉर्म ऑफ फिजिकल ऍक्टिव्हिटी. भारत देशामध्ये कसं आहे की खेळकूदमध्ये वेळ घालवणं हे टाइम वेस्ट केल्याचं लक्षण वाटतं मुलांना सुद्धा आणि पालकांना सुद्धा. आणि आता मोबाईल आणि ह्याच्यामुळे तर नवीन पिढीचं तर अजूनच लक्ष फिजिकल खेळण्याकडे खूप कमी आहे. अगदी अगदी बरोबर तर बोलताय. त्याच्यामुळे खेळांमधली आवड वाढवली पाहिजे. हे कसं काय, हे घरी पालकांनी पण केलं पाहिजे, शाळांमध्ये पण केलं पाहिजे की तुम्ही फिजिकल ऍक्टिव्हिटीसाठी, फिजिकल ट्रेनिंगसाठी वाढवा, त्या आरोग्याचं महत्त्व मुलांना समजावून सांगा. आणि मुख्य म्हणजे काय माहितीये का, हे आपण आता जसा प्रोग्राम करतोय हे असे लोक शिक्षण जास्तीत जास्त झालं पाहिजे. तुम्हाला जर माहीतच नसेल की कशामुळे प्रॉब्लेम आहे तर ते तुम्ही टाळणार कसं काय. बरोबर आहे. हा, आणि हे कसं आहे की हे मी तुम्हाला जनरल पॉप्युलेशनसाठी सांगितलं की ज्यांना डायबेटीस असेल सुद्धा किंवा नसेल सुद्धा. ज्यांच्या आई वडिलांना डायबेटीस आहे त्या मुलांनी तर साधारण एक लक्षात ठेवायचं की आई वडिलांच्या आधी कमीत कमी 5 वर्ष आपल्याला डायबेटीस होणार आहे, तर त्याच्या 5 वर्ष आधीपासून त्यांनी स्क्रीनिंग चालू केलं पाहिजे. बरोबर. वर्षातनं एकदा तरी सगळे रिपोर्ट झाले पाहिजेत, फास्टिंग इन्शुलिन झालं पाहिजे, त्यांनी जास्त आपल्या आहाराची काळजी घेतली पाहिजे, त्यांनी व्यायाम अजून रेग्युलर केला पाहिजे. खरंय. म्हणजे त्यांना जो 40शीत डायबेटीस होणार आहे तो कदाचित 55व्या 60व्या वर्षीपर्यंत ते नेऊ शकतात. थोडं पुढे आपण ढकलू शकतो पुढे ड्रग त्याला. फ्री पिरियड वाढू शकतो. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. डॉक्टर, जाता जाता आमच्या श्रोत्यांना काय सांगाल? आता कसं आहे की मला डायबेटीस झाला किंवा तुम्हाला डायबेटीस आहे हे कळल्यानंतर खूप लोक घाबरून जातात आणि त्यांची नकारात्मकता एकूण त्यांच्या मनोवृत्तीमध्ये वाढते. तर तसं नका. एकदा डायबेटीस झाला ही स्थिती काही तुम्ही बदलू शकणार नाहीये. त्याच्यामुळे मगाशी आपण जी डायबेटीसची चतुसूत्री सांगितली, मी त्याला म्हणजे 4 पायाचं स्टूल म्हणतो, तर ते पाळणं हेच सगळ्यात सोपं लक्षण आहे. त्यांनी काय होतं की त्यांनी असं नाही होणार की कॉम्प्लिकेशन अजिबातच होणार नाही, पण असेल तर त्याची तीव्रता खूप कमी होईल, त्याचं प्रमाण खूप कमी होईल आणि तुम्ही जवळपास नॉर्मल आयुष्य जगू शकाल. हे फार महत्वाचं आहे. तर त्याच्यामुळे जेवढ्या तुम्ही नकारात्मकता डायबेटीसशी असोसिएटेड आहे तेवढी बाजूला ठेवाल आणि की ठीक आहे आता हे आपल्याला झालंय, आता आपल्याला हे फेस करायचं आहे किंवा आता आपण ह्याच्या बरोबरच राहायचंय. बरोबर. हे जेव्हा म्हणजे डायबिटीस बरोबर जगायला शिका, हा एक इन जनरल माझा लोकांना मेसेज आहे. Yes. खरंय खरंय. खूप छान. श्रोतेहो, मलाही याच्यातून एवढंच कळलेलं आहे की आपण आपल्या आरोग्याकडे वेळीच लक्ष देणं हे गरजेचं आहे. आपला आहार, आपला विहार, आपला व्यायाम या सगळ्यामध्ये जर व्यवस्थित संतुलन ठेवलं आणि आपल्या आरोग्याकडे आपण परिपूर्णपणे लक्ष दिलं तर मला वाटतं ह्या रोगांच्या जवळपास आपण नाही फिरकणार. याच पॉझिटिव्ह नोटवर सर आपण इथे थांबूया. तुम्ही इथे आलात आणि मधुमेह याविषयी खूप चांगली माहिती आमच्या श्रोत्यांना करून दिलीत. त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. इंद्रधनुष्य